थँक्स सो मच उमेश म्हात्रे. अतिशय मॅच रंगवण्याचं काम अतिशय उत्कृष्टरित्या मात्र आपण पाहिलं समोरचा कसा करू शकतो याचं जिवंत उदाहरण दिलं होतं उमेशने. क्रिकेटरला तापवण्याचं अतिशय अतिथीचा सामना होईल हे पहिल्यांदा त्यांनी मात्र सांगितलं होतं आणि त्याच दिशेने ती लढत मात्र चाललेली होती. पण मध्येच 5वा आणि 6वा चेंडू आपल्या कारकिर्दीतले 2 चेंडू असे टाकले निळखंडे तिथेच मात्र त्यांनी कमबॅक करून दिलं टीमला. बाकीचं तमाम काम त्याचं सहकारी असलेला केटीनं पूर्ण केलं आणि जी जवळपास आलेला जो विजय होता त्याला मात्र दूर केलं आणि विजयश्री अखेरकार नेरूळ 40+ मात्र मिळाली. त्याचं अभिनंदन आणि निसट्टा पराभव चाखाला भाग पाडलं सांडपला त्यांना मात्र आम्ही हार्डलक म्हणून इथे निरोप देतोय. पण बेस्ट लक ऑफ द नेक्स्ट सिरीज. दुसऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला लाखामोलाच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोरच्या कक्षामधून तसेच आमच्या गोटुली 40+च्या वतीने देत आहोत. 5 ओव्हरची मॅच. पहिले जे फ्रेश मॅच होतील प्रत्येक टीमचा त्या असतील 5 ओव्हरच्या. तदनंतर मात्र सेकंड राऊंडमध्ये जे विजेता संघ येतील त्यांच्या त्या मॅचेस मात्र 4 ओव्हरच्या असतील. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण होल टीम ऑफ द नेरूळ 40+. वाट जबरदस्त प्रदर्शन आणि प्रदर्शनच्या जोरावरती क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मात्र मिळवला नेरूळ 40+. नाणेफेकीचा कौल झाले. नाणेफेकीचा कौल कलवा 40+च्या विरुद्ध बाजूला लागल्यानंतर टीम जुगा 40+नं निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा. येस, आमचे परम मित्र प्रदीपजी म्हात्रे, राज रॉयल्स गोठवली, अग्री कोली प्रीमियर लीगचा विजेत्या संघाचा संघ मालक प्रदीपजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. मी गोठवली 40+च्या वतीने या आयोजकाकडून त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. इथे आपला सहकारी विनोदजी भोईर VP कन्स्ट्रक्शनचे. सकाळी आम्ही विनोदजी भोईर आणि संजयजी ठाकूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली. इथे संपूर्ण आपला टीम आपल्या सहकार्याला विनोदजी भोईरना भावपूर्ण श्रद्धांजलीला मैदानामध्ये देताना का आम्ही नियमित तुम्हाला आठवणीत ठेवू, जिथे जिथे जाऊ जिथे तिथे तुम्हाला आमच्या मनामध्ये असतील असं विनोदजी भोईर VP कन्स्ट्रक्शन एक चांगला चेहरा, हसमुख चेहरा अलविदा केलं. आपल्यापासून दूरच गेल्या पण आठवणी खूप सोडून गेल्या. विनोद ज्यापर्यंत बलिदादा पाटीलने आठवणी खूप सोडल्यात तुम्हा मनामध्ये तशाच आठवणी विनोदजी भोईरने सोडून गेले. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. चला खेळायला सुरुवात आम्ही लगेच करणार आहोत. 3 मॅचेस झाले ते 3 पैकी 2 मॅचेस जिंकून नेरूळ 40+ने आपला दबदबा निर्माण केला आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मात्र 80th मात्र मिळवला. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. तुमची बॉल जगदीश गायकर आणि अतुल मडवी. स्ट्राईक ऑन अतुल मडवी आणि स्ट्राईक जगदीश जग्गू गायकर. पहिला ओव्हर मात्र कोणत्या गोळ्यातला स्ट्राईकवर आणतोय कॅप्टन ऑफ द टीम जुगाव विजयजी भगत. 60च्या आसपास आलेले वयवर्ष. नागेश्वर ही माहिती टीम. त्या टीममध्ये रमणजी भोईर,
यांच्या नेतृत्वामध्ये काय टीम होती, रामचंद्र पाटील, त्याच्यानंतर विजयजी भगत. बॉलिंग बॅटिंगच्या पेक्षा क्षेत्ररक्षक म्हणून त्याला जग ओळखतं टेनिस क्रिकेटमध्ये. ज्याप्रमाणे दिलीप मळवीने काल जे चेंडू फेक केली होती मिसवेल लेग आणि मिडविचच्या ठिकाणावरून थेट विकेट किंवा गोलंदाज हातामध्ये, त्याच प्रकारच्या हुबेहूब त्यांच्या शर्यतीत जाणारा त्याच्यात पट्टीतला हा क्षेत्ररक्षक आहे. पण इथे बॉलिंग मार्फत त्याला आणलं स्ट्रायकर गोलंदाज म्हणून कॅप्टन झूक ऑफ 40+ समोर आहे अतुल मडवी, डाव्या हातचा हा बॅटर. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून दोन्ही फलंदाज मात्र आपलं नाव मात्र करून गेलेत कलवा 40+ टीमसाठी. चांगला टीम आहे. लो फुलटात पहिला चेंडू हलक्याताने ड्राईव्ह केलं होतं, ऑन ड्राईव्ह. पहिल्या चेंडूवर खराब मिस कॉलिंगचा हा फटका. पहिल्या चेंडू रनआउटची विकेट साथ दिली होती, परंतु कुठे ते धोका पत्करण्याचा पहिल्या चेंडूवर प्रयत्न केला, ढकलून गेलो सिडमी डाऊनला, गॅदर केलं फॉलो थ्रू पण. आणि काय चेंडू फेक. मी म्हटलं होतं हा सर्वात चपलक क्षेत्ररक्षक आहे, एक वेगळी ओळख आहे. असे क्षेत्ररक्षक आहे ज्याने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आपला दबदबा निर्माण केले. त्याच्यापैकी विजयजी भगत. पहिल्या चेंडूवर रनआउट, खराब कॉलिंग, त्याचा फटका बसतो कलवा 40+ टीमला. 0-1 अशी खराब सुरुवात करून मग आता फलंदाज अतुल मडवी बाद. हर्षल म्हात्रे चांगले समालोचक आहेत. या समालोचक सरचे स्वागत आहे. याच्यानंतर आम्ही निश्चित हर्षलला आमंत्रित करणार आहोत का एक मॅचसाठी आपण आपल्या वाणीमधून मंत्रमुग्ध आमच्या तमाम प्रेक्षकांना करावं. याच गावची चांगली आवाज. रणजितजी पाटील, स्वर्गीय गोपीनाथजी पाटील पिस्सी वार्षिक जनता सहकारी बँकचे सर्व आहेत. रणजितजी पाटील एनेट क्रमांक 3 वर येताना बरेच जणांना मात्र खूप रोजगार मात्र देण्यात आलेली आहे. वार्षिक सहकारी बँकच्या माध्यमातून आणि त्यांचं चोख मात्र काम करताना रणजित पाटील सातत्याने दिसतात. ते बॅटिंगला येताना क्रमांक 3 वरती लो पोल्टर ऑन ड्राईव्ह केलं, बीट करून गेलं सेलिमी डाऊनला, दूरवरून क्षेत्ररक्षण मिड विकेट आरामात सिंगल मात्र पूर्ण केली. 1ने धावसंख्या 2 वर जाताना विजयजी भगत पहिल्या चेंडूवर विकेट धावचित बाद केलं होतं. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केल्यानंतर अचूक चेंडू फेकणे आघाडी वीर अतुल मडवीला बाद करण्यात पहिल्या चेंडूवर यश मिळालं. गोल्डन डकचा शिकार. सुपर बॅटिंग लो फुलटॉचे हलक्याताने बॉटम हँडचा मात्र वापर करताना ऑफ ड्राईव्ह केलं, दूरवरून क्षेत्ररक्षण येणार नरेश फील्ड करणार तोपर्यंत सिंगल अर्जित केली. 3-1 गडी बाद सद्यस्थिती आहे. पहिल्या वर प्रगतीपत्र बॉलिंग मार्कवर जो 40+ करून विजयजी भगत बॉलिंग टाकताना अतिशय चांगले गोलंदाज आतापर्यंत राहिले. लॉप केलंय, कडक स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर विजनच्या ठिकाणी, लॉफ्टेड एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बाय रणजित पाटील. अपील केले होते सुरक्षित 2 फटके अतिशय चांगले. स्वतः पोहोचतात रणजित पाटील. वैयक्तिक 3 वर टीम कलवा 40+ पोहोचते 1 गडी बाद 5च्या धावसंख्येवर. अपॉलवर करता अप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, लपटट एक्स्ट्रा ड्राईव्हची सजावट केली होती. नेत्रदपीक फटका बाय प्लेड स्ट्रोक बाय रणजित पाटील. व्हॉट अ लवली सुपर स्लॉग स्वीप. डीप स्क्वेअरचे क्षेत्ररक्षण तैनात आहे. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जितेंद्र 2-3 वर्षामध्ये जितेंद्रने धुमाकूळ घातल्या बॅटिंगचा विचार केला तर. स्ट्रॉंग बॅटिंग आहे. स्वतः महेंद्र पाटील, त्यांच्या सोबतीला रामचंद्र पाटील, नरेश अँड व्हेरी युजफुल ऑलराऊंडर निशिकांत तळेगावकर.
बॉलरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगल्या षटकाची इथे झाली समाप्ती. पहिला ओव्हर इथे समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र 6 1 गडी बाद. सत्यस्थिती स्कोर वरती कलवा 40+. मास्टर चषक 40+ क्रिकेट संघ गोठवलीच्या वतीनं हे अतिशय दर्जेदार आयोजित आजचा शेवटचा दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलं करावे 40+ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश. सेमीफायनलचा विचार केला. सुपर 4मध्ये पहिली टीम तुर्बे 40+ने प्रवेश मिळवला. काल विचार केला, काल दिवा 40+ने क्वार्टर फायनल उत्पांत फेरी गाठली. तर खालच्या मध्ये जर विचार केला तर खारेगाव 40+ इज रीच इन टू द सेमीफायनल. 2 क्वार्टर फायनल, 2 सेमीफायनल. आज 2 निघतील सेमीफायनल. आजचा शेवटचा दिवस. ती पहिल्या आणि दुसऱ्या जो क्वार्टर फायनल तिथून एक तिसरा संघ सुपर 4मध्ये पोहोचेल. आणि हा जो शेवटचा गट आहे ड गटामधून एक संघ अशा 4 सुपर 4 मध्ये सुपर 4मध्ये संघ आणि त्यांचे सेमीफायनल असे 2 सामने आणि एक मेगा फायनल अशा लढती अजून शिल्लक आहेत. पहिल्याच मॅचमध्ये खेळताना थोडीशी पहिल्याच ओव्हरमध्ये कंजूशी देणार षटक पाहायला मिळालं. सट्टिक लाईन अँड लेंथवर जखडून ठेवलं विजयजी बकतने. अलाउन द कार्पेट ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र फंबलिंग घेतं. फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतला रणजित पाटणे. सिंगल घेतली. स्कोर 7 ऑफसाइड ऑफ पहिला चेंडू गोलंदाज मार्क पर प्रदीप. अपोलो ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा करून सिली मिड ऑफला परत तो वेळ होता रणजितजी पाटील यांना सिंगल आपल्या खतात अर्जित करण्यासाठी. मनगटाच्या साने जस्ट हेड ऑफ द महेंद्र पाटील. फ्लिक सुपर फ्लिक ऑफ द रिस्ट. ही मनगटाची जादू दाखवली फ्लिकवरती. बॅटर जगदीश गायकरने. जगदीश पोचतात 2 टीम 8. अलाउन द कार्पेट स्क्वेअर ऑफ द पॉइंट. क्षेत्ररक्षण निशिकांत तळेगावकर अतिशय उपयुक्त असता अष्टपैलू खेळाडू आहे. जोपर्यंत फील्ड करणार सिंगल मात्र अर्जित केली. 9 धावा लागतात. 1 गडी बाद. दुसरं ओव्हर किती पद बॉलिंग मार्क प्रदीप. राईट टाइम उर्द विकेट इज कम्सिंग बॉल टू द जगदीश गायका. क्लास क्रिकेटचा दर्जाचा फरक. मिडल टप्पा पडल्याने चेंडूला आत आणलं होतं पण पाय आणि बॅटमध्ये काय समन्वय होतं. जोरदार प्रश्न केलाय. अपील केले. अपीलला अमान्य करताना ज्ञानेश्वर फेटाळून लावली कारण सुरक्षित पोचलेत रणजित पाटील. 2 धाव मात्र जातात खात्यामध्ये जग्गूच्या जगदीश गायकरच्या. 2ने मात्र बढोतरी दिली धावफलकामध्ये. स्कोर मात्र पोचते 11 1. दुसरं ओव्हर टाकलं जातं टीमकडून आणि आपलं पहिलं हाताळताना प्रदीप. Class shot, what a lofted extra cover drive. Big gap between the long up and extra cover. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण करताना डीप कव्हर पाऊंडला येतो क्षेत्ररक्षण धावून एक्स्ट्रा कव्हरला मनोज. लाजबाब क्षेत्ररक्षण. हा बॉलर गेट इनसाइड आउट अँड लॉफ्ट टू द एक्स्ट्रा कव्हर विजन एरिया. सुपर स्ट्रोक बाय जगदीश. 2 धाव मिळतात. धावसंख्या हलकीशी पुढे जाताना 13 आता आकार द्यायला सुरुवात केले. सामन्याचे सूत्र मात्र आपल्या मजबूत खांद्यावर दोन्ही बॅटरने आता घ्यायला सुरुवात केलेली आहे. ओ माय गॉड मिस कॉलिंग. वेगवेगळे डावपेच मैदानामध्ये आखले जातात. इज अ सम प्लॅनिंग बाय महेंद्र पाटील. गुड फिल्डिंग इज शॉर्ट मिड विकेट. नो रन. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरची ती समाप्ती. 2 ओव्हरचा शेवट होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 1 गडी बाद. 6.5 धावांच्या सरसने आतापर्यंत पहिला स्कोर आपल्या नाभी केल्या टीमच्या नाभी झालेला आहे. 5 ओव्हरची मॅच. निशिकांत तळेगावकर बॉलिंग मार्कवर मध्यामध्ये येतं. 5 ओव्हरची मॅच. बऱ्याच वेळेला ऑलराऊंडर बॅटिंगला मध्यात येतात. बऱ्याच वेळेला बॉलर मध्यात येतात कारण बॅलन्स करणारे खेळाडू आहेत म्हणून व्हॅल्यू खूप आहे. पण व्हॅल्यू मात्र ऋषभ पंतची वाढली गेली. आय पी एलमध्ये एवढी तगडी रक्कम प्रथमच एका खेळाडूला दिले जातात. पण जीएसटीच्या रूपाने तब्बल 8 कोटी 10 लाख डिडक्ट.
खूप रक्कम मात्र कापली गेली जीएसटीच्या माध्यमामध्ये. ती सरकार तिजोरीमध्ये जाऊन मिळेल. राईट आर्म उर्दू विकेट निशिकांत, साईट आर्म गोलंदाजी पहिला चेंडू अपोलोगे ड्राईव्ह केला होता. रणजित पाटीलने ऑफ ड्राईव्ह अतिशय नेत्रदीपक फटके मारलेत. आदरणीय स्वर्गीय गोपीनाथजी पाटील क्रिकेटवर खूप प्रेम राहिलेलं आहे. सातत्याने GB पार्श्विक बँक सातत्याने प्रत्येक वर्षी खारेगावच्या मैदानावर ती स्पर्धा आयोजित करत असतो. आपल्या बँकचा एक टीम त्याने गोपीनाथ पाटील साहेबांनी मात्र तयार केलं होता का माझं कर्मचारी माझे प्रत्येकाला क्रिकेट खेळता यावं. थोड्या तांत्रिक अडचणीच्या कारणाने आमची आवाज आपल्या कडापात पोहोचणं. डाऊन द बॉल सुपर कॅचेस विन द मॅचेस. खूप मात्र त्रास देणारा त्रासदायक बॅटरला अखेरकार झिलचित करताना बेस्ट फिल्डर ऑफ द नवी मुंबई विजयजी भगत गॉट विजयजी भगत ऑन लॉंग ऑन बॉल बाय सफलता अर्जित केली. निशिकांत तळेगावकर जगदीश गायकर बॅक इन टू द पेव्हिलियन. पहिला विकेट मात्र पहिल्या चेंडूवर सफलता अर्जित केली होती. धावचेच्या रूपामध्ये फॉलो होतं फील्ड करताना विजय भगत यांनी आणि त्याच विजय भगतने जगदीश गायकरचा सुरेख असा झेल टिपताना दुसरे विकेट टीमसाठी पहिली मात्र विकेट मिळते गोलंदाजाच्या नावावर. अर्थातच निशिकांत तळेगावकर पहिला बॉलर विकेट टेकर पण सांघिक दुसरे यश. पहिला धावत एक कॉट विजय भगत बोल बाय निशिकांत. 2 गडी बाद. स्कोर मात्र कटाक्ष टाकलाय तर स्कोर वरती वैभव आम्हाला सांगतोय का 19 धावा. 4 चेंडू आत्तापर्यंत निशिकांत तलेगावने यावरमध्ये टाकलेत. 2 बॉल टू गो. वाईड बॉल एक आहे. हरकत नाही विचारायला हरकत नाही. डेफिनेटली असतोय क्वेश्चन इन आवर कॉम्प्युटर्स. लय मध्ये थोडीशी हे मनामध्ये विचार असतात का काय नेमकं बेल्स पडली होती त्याच्यात कॉन्सन्ट्रेशन थोडासा मध्ये बंग पाहिली बॉलरची. बेल्स पडल्या कारणाने पुन्हा मागे फिरले सज्ज झालेत बॉलिंग मार्कवर निशिकांत. ओ बॉलर बॅक टू ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड. हो 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 खराब चेंडू फराचरण. अपेक्षा होती प्रदीप कडून स्वतःवर नाराज. जिथे 1-2 जास्त पण मिळाले 4. 2 पॉईंटच्या मधून गफलत झाली. चुकीला माफी नसते मात्र क्रिकेट गेलेल्या चुका या मात्र स्वीकाराव्या. त्या चुकामधून शिका. एक क्रिकेटचा बोध मात्र प्रत्येकाने घ्यायला हवा. सातत्याने त्याच चुका करणार त्याच्यावर ओढणार तर क्रिकेट आपल्याला वेगळ्या दिशेने मात्र घेऊन जाऊ शकतो. डेफिनेटली चूक झाली होऊ शकतं. क्रिकेट आहे 23/2. चौकाराने सहाय्य केलं आले विशाल पाटीलचा तो बुलंद स्ट्रेट ड्राईव्ह सर्वात सेफेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट. स्ट्रेट बिटवीन लॉंग ऑन लॉंग अप डाऊन द ग्राउंड. सुपर स्ट्रोक यार. कडक काय टान्स यार. पाण्यासारखा स्टान्स अवे फ्रॉम द बॉडी. बॅटची आतली कडा घेऊन बीट झाला. शॉर्ट मिड विकेट विजन एरिया. इथे महेंद्र पाटील सिंगल अर्जित केली. सॅक्रिफाईस करताना रणजितजी पाटील मात्र तिसऱ्या गड्याच्या रूपामध्ये
बाद होताना 3 गडी बाद. स्कोर मात्र आता कलवा 40+ स्कोर मध्ये लागतो, स्कोर बोर्डवर लागलेला आहे 24 वर 3. चांगली सुरुवात मला करून दिली होती. गुड पार्टनरशिप बिटवीन जमलेली होती, खास करून रणजितजी पाटील आणि जगदीश गायकरच्या जग्गूच्या मध्ये. परंतु जसं जगदीश गायकर परतले व्यक्तिगत धावावर, त्यांचा सहकारी रणजित पाटील मात्र 7 या धावसंख्येवर जाताना तंबूच्या आसऱ्याला. अशा 3 गडी बाद. कलवा 40+ 24 वर 3. जयेश पाटील जयू 5व्या क्रमांकावर जयेश पाटील. राईट आर्म उर्दू विकेट. 3 ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 वर 3 गडी बाद. सध्या मॅच आपण पाहतो विद्यमान स्थितीमध्ये इर्ती गोठवली ऐतिहासिक मैदान मास्टर चषक 2024. उमेश भोईर चौथा गोलंदाज. क्लास शॉट, मनगटातील ताकद पहा. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ टेरिफिक टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, ओव्हर द लॉंग ऑन अँड रन. खूप कमी षटकार ओलांडून गेले ही सीमारेषा. लॉंग ऑन, मिड विकेट, काऊ कॉर्नर. मोजके बॅट्समन नाही करामत केले. इज अ वन ऑफ द बॅट्समन तो ओव्हर हेड ऑफ द विजय भगत अँड चेरन. ग्रेट शॉट, सो स्वीट टायमिंग, परफेक्टली पॉवर ऑफ द बॅट. पुन्हा एकदा सरळ ते बॅट चिकडा, हलकाचा आउट स्विंग बीट करून जातोय बॅट्समॅन विशाल. कडक बॅटिंग आहे. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आहे. अवघ्या 4 चेंडूमध्ये आक्रमकतेचा प्रत्यय देताना तो मात्र बराबरती. टीम 31. जोरदार स्वागत उमेश भोईरचं केलं. आता स्ट्राईकला आहे पहिल्यांदा जयू. राईट हँड उर्दू विकेट. गुड फिल्डिंग इज देअर. ओ माय गॉड, सुपर्ब ट्रायर. फॉलो थ्रो मध्ये जसं फील्ड केलं तसं डायरेक्टली हिट. त्याला माहित होतं या क्षणी विशाल पाटीलची विकेट माझ्या डायरेक्ट हिटला जर लागून आउट झालं असतं तर एक वेगळं चैतन्य मात्र निर्माण झालं असतं, कारण डेंजरस आहे विशाल. बॅकफुटवर जाताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र जातोय पॉइंटच्या ठिकाणी. स्कोर 32 वर. पहिला षटकार सिंगल डॉट आणि सिंगल. आता पण 4 चेंडू उमेश टाकतोय. 4 मध्ये 1 षटकार खाल्ल्यानंतर 8 डावा खर्च आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक. व्हेरी डेंजरस मॅन. मजबूत बांधे आहेत. मनगटातली रागडी ताकद त्याने वापरली फेकताना लॉंगा म्हणून. पुन्हा एकदा, परंतु हवेमध्ये खरी कसोटी आहे. निशिकांत तलेगाव. ओ ड्रॉप द कॅच. कॅचेस विन द मॅचेस. येस, बॅलन्स नव्हती, तीक्ष्ण नजर नव्हती, करडी नजर. होऊ शकतो ऑलमोस्ट इज ओव्हर ऑफ द 50च्या जवळपास पोहोचले निशिकांत. आपण समजू शकतो त्यामध्ये थोडेसे विजन, ते विजन आहे ना, विजन ते थोडीशी मध्ये लॅक होते. परंतु ट्राय चांगला केलेला होता निशिकांत तलेगावकरने. पुन्हा एकदा टायमिंग मिळत नाही. हवेमध्ये चेंडू, लोन लँड मध्ये जसा चेंडू पडेल तसा 2 धाव मानका आणखीन मात्र खात्यात टाकल्या विशाल पाटीलने. खराब क्षेत्ररक्षण. तब्बल 3 धावा, 2 धावा पलून आणि 1 ओव्हरची झाली समय 3 धावा, 2 मात्र पलून आणि 3री धाव काढताना घोषांकी शतकात एक्स्ट्रा धाव. श्रीमजी पाटील जे अतिशय उत्कृष्ट असे समालोचक आहेत. कोपरखेळणे ग्रामस्थ मंडळाचे सन्मान्य माजी अध्यक्ष आता आहेत. ज्ञान संस्थेचे शिक्षण संस्थेचे विद्यालय कोपरखेळणेमध्ये एक पदाधिकारी, चांगलं पोस्टिंग आणि आपल्या सुरीले आवाजामध्ये अगदी मंत्रमुग्ध करतात तमाम प्रेक्षकांना. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर कळवायचे आमचे सहकारी सर्व सन्मान्य पाहुणे यांचा मी 40+ गोठवलीच्या वतीनं
37 धाबा. ज्ञानेश्वर यांचं थोडं आक्षेप घेतलं जातोय कारण डी मध्ये चेंडू गेल्यानंतर हाफ रन पूर्ण केले होते असं त्यांचं म्हणणं आहे. क्रॉसिंग हरकत नाही बंटी, आम्ही समजू शकतो, पण थर्ड अंपायर मात्र कालपासून कालही मागणी केली होती खारीगाव 40+ने, पण त्यांनाही आम्ही थर्ड अंपायर मात्र घेऊ दिलं नव्हतं. बिमरसाठी इथे 3 धावा मिळतील, काही हरकत नाही बंटी, विचारण्याचा अधिकार तुम्हा सर्वांना आहे. आपली 37 धावा लागतात स्कोरबोर्डती. विचार केला पहिल्यांदा बॅटिंग करताना आमंत्रण दिल्यानंतर, कलवा 40+ खेळताना बॅटिंग करताना. ओ माय गॉड, सुपर स्ट्रोक, फुल टॉस होती. मागणी केली होती का नो बॉल थोडासा बीमर वरती पहा, चर्चा केली जाईल. ज्ञानेश्वर बरोबर अंपायर येत आहेत. नो बॉल, इट्स नो बॉल. चर्चा करणं खूप महत्वाचं असतं. चर्चा झाली त्याच्यानंतर बीमर म्हणून घोषित, पण फ्री हिट नसणार आहे. हा फॉर्मॅट 40+ मध्ये नो बॉल बीमर टाकल्यानंतर कोणत्याही नो बॉलला नॉट अलाउड टू बॅटर टू हिट अँड फ्री हिट. फ्री हिट मात्र ही मान्यता नाही, पण एक्स्ट्रा धाव मिळेल. 1 धाव नो ऑब्विसली. नो प्लस वन 2 धाव मात्र अर्जित केले. 39 धावा स्कोरवरती 37 पोहोचलाय कलवा 40+. ओ बॅट अगोदर जीची इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. बॅटच्या खालून चेंडू मध्ये ट्रॅव्हल झाला, सरळ हातामध्ये विकेट किपर उमेश भोईंच्या डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर आहे गोलंदाज बिरजू भगत. क्रिकेट अंपायर क्षेत्रातलं मोठं नाव बिरजू भगत. डायरेक्टली हिट करण्याचा पहिला प्रयत्न, त्याच्यानंतर मात्र सरळ चेंडू फेक विशाल पाटीलला भांत काढण्यासाठी फेक केली होती. विशाल मात्र सुरक्षित आहे. 1 षटकार 1 चौकार 1 तिहेरी. वैयक्तिक मात्र विचार केला तर खेळतात विशाल पाटील. 17 वर 4 ओव्हरचा खेळ पहिलं ओव्हर हाताळलं होतं विजय भगतने. 6 धावा देत 1 विकेट होती ती सांघिक, डायरेक्टली रनआउट केलं होतं. पहिल्याच चेंडूवर अतुल मडवी सोनेरी भोपळा देऊन मात्र बाद करण्यात यश आलं होतं. डायरेक्ट प्रदीपनं टाकलं. 7 धावा खर्च केल्या. 3रं ओव्हर घेऊन आलं होतं उमेश, तब्बल 11. आणि आता बिरजू टाकतोय. शेवटचं ओव्हर मैदानामध्ये डायरेक्टली फेक. फलंदाज सुरक्षित आहे का बाद? प्रश्न केला होता, पण फेवर ऑफ द बॅट्समन. बऱ्याच वेळेला थर्ड अंपायर मात्र जी 1992 ला जी सुरुवात आहे त्याच्या अगोदर डेफिनेटली अशा क्रुशियल मुवमेंटला बॅट्समनला फेवर ऑफ द बॅट्समन म्हणून नॉट आउट द्यायचे अंपायर. क्रुशियल मुवमेंट असं कोणता, पण पक्षपात न करता फेवर हा निर्णय बॅटरच्या बाजूने लागायचा. वेट शॉट, हो शहारे आणणारा हा आणखीन एक षटकार. गगनाला भेदून गगनचुंबी षटकार. षटकार क्रमांक 2 बॅटमधून मात्र खेचताना विशाल पाटील. 48 धाव संख्या 48. आता मजा येईल. या प्रतीक्षित होता डगआउट मध्ये, पण विशालने ते करून दाखवलं टीमला. 48 वर काय खेळ यार, सुपर ग्रेट शॉट यार. ओ माय गॉड, विजय भगत सारख्या क्षत्रियात चपलक चकवताना हात का काढले. ए न उलगणारं कोडे असेल, कारण त्याच्यासारखा क्षेत्ररक्षक, त्याच्यासारख्या ग्रेट क्षेत्ररक्षकला फिल्डरला इथून सांगणं षटकार आहे. बट पॉसिबल जर त्याच्यासारख्या क्षेत्ररक्षकाने जर प्रयत्न केला असत शक्य होतं, परंतु काय तगडे शॉट मारले. जशी शरीर यष्टी तसे तगडे फटके. दिल खुश केला आज विशाल पाटीलने. कडक स्ट्रोक.
ऑन ड्राईव्ह केलं दुर्वण शतरक्षण विजय भगत तोपर्यंत फील्ड कर सिंगल घेतली दुसरी धावची मान केली जेवीनं पटण्यात पटायते जेयू जरी स्फोटक फटके नसले तर पडण्यात पटायते 3 इथे 2 धाव पूर्ण 56 झाल्यात बरोबर 57 धावांचं हे टार्गेट अभिमान आहे 57 धावांचं अफलातून खेळ यार जेवढं कौतुक करावं विशाल पाटीलचं तेवढं कमी असेल अर्थात 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतो आमंत्रित निमंत्रण दिले होतं नाणेफेकीचं कोल जिंकल्यानंतर जो गाव 40+ ने कलवा 40+ संघाला आणि तिथेच मात्र 33 धावांची एक विस्फोटक फेली व्हॉट अ ग्रेट बॅटिंग यार चालण्याचा तो ॲट जस्ट लाईक द ब्रायन मॅकमिलन इथे साऊथ आफ्रिकन ग्रेट ऑलराऊंडर 1992 मधला तो ब्रॅक मॅकमिलन ज्याने पाहिलं असेल ना तसं विशाल पाटीलची ती शरीरयष्टी आम्हाला स्पष्ट नजर येते कडक बॅटिंग यार 33 धावांची विस्फोटक खेळी एक तडाखेबंद डाव त्याच्यामध्ये स्कोर आकार दिला 56 अब तक 56 57 जयेशनं मात्र साथ चांगली दिली नाबाद 3 वर नाबाद 33 धावा त्याच्यामध्ये त्याने विशालने सजवले 3 षटकार 1 चौकार विस्फोटक खेळी करताना डाव सावरल्यानंतर आकार दिलं 56 टेबल 57 धावांचं टार्गेट मजा येईल मॅचला ती पालटण्याची क्षमता राखतो जुगाव कारण त्यांच्याकडे महेंद्र पाटील आहे नरेश आहे उमेश आहे निशिकांत तळेगावकर आहे अर्थातच जितेंद्र हे 5 असे बॅटर आहेत ना ते कोणत्या क्षणी सामना मात्र पालटू शकतात फिरवण्याची क्षमता आहे 5 फलंदाजामध्ये मजा येईल मॅचला पहिल्या 2 मॅच आपण लो स्कोरिंगच्या पाहिलं त्याचं खरं कारण होतं जे खेळपट्टीवर असलं तर मावशेत त्या मावच्या खेळपट्टीला जो नमीपण आणली होती त्यामध्ये पुरेपूर फायदा घेतला होता अर्थातच बॉलरने पहिल्या 2 मॅचमध्ये तदनंतर मात्र खेळपट्टीचा तर मावशर टेम्परेचरनं हटलं गेलं आणि नक्कीच मात्र तोच वार पलटवार केला बॅटरने बॉलरवरती जसं स्पष्ट नजर आणून दिलं तर तुम्ही सरळ हाताने केला परफेक्टली टायमिंगवर मारले तर ही सीमारेषा कधी आपण ओलांडू शकतो माझे महापौर आदरणीय अशोकजी भोई ठाणे महानगरपालिका हे उपस्थित आहे साहेब तुमचं सरसे स्वागत आहे मास्टर चषक 2024 गोठवली 40+च्या आयोजनाखाली स्वागतम सुस्वागतम या मॅचचा आनंद लुटताना सेमजी पाटील आहेत कोपरखेडणे ग्रामस्थ मंडळाचे सन्मान्य माजी अध्यक्ष त्याचबरोबर आता ज्ञान विकास दिवेस शिक्षण संस्थेचे एक चांगल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पण त्याच्या अतिशय आवड आहे त्यांना समालोचक करण्याची मधुर वाणीमधून संस्कृती शब्द बोलतात ना त्याने उच्चार तरी आम्हाला घाम फुटतो पण ते लिहिले मात्र संस्कृतीचा वापर चांगला करतात सेमजी पाटील पहिला इनिंगचा खेळ इथे झाला समाप्त 5 ओव्हरचा खेळ तिथे मध्ये खराब सुरुवात झाली 0-1 अशी विकेट पडल्यानंतर रणजितजी पाटील आणि जगदीश गायकवाडनं आपला डोलारा एक चांगल्या भागीदारीने सांभाळला त्याच्यानंतर 4 क्रमांकाला फलंदाजानं होत्याचं नव्हतं करून टाकलं जेमतेम 45ला जाईल असं वाटलं होतं मग स्कोर ज्या बॅट्समनने पोहोचवला तडाखेबंद नाबाद 33 धावांची ही एक इनिंग खेळताना एक वेगळं वळण दिलं 56 धावा लावल्या 33-6 खारीचा वाटा उचला विशाल पाटीलने ग्रेट इनिंग यार अनबिटन त्याच्यामध्ये ह्यूज 3-6 आणि 3च्या 3 षटकार त्याने कोठे मारले असतील असे बरेच काल पहिल्या 5 दिवसापासून त्या बऱ्याच कमी बॅटरना ती सीमारेषा ओलांडताना घाम फुटत होता पण टायमिंग आणि ताकदची लावलेली हा मिलाप त्या जोरावर त्याने त्याच दिशेला लॉंगा मारून उडवले 3 षटकार 33 धावांची ही आकर्षक बारी कामी आली 56 धावामध्ये त्याचं खास कौतुक आम्ही करतोय
3 गडी बाद 56 70 धावांचं आव्हान 5 ओव्हरची मॅच. पुन्हा जाऊया ऐतिहासिक मैदानावर आणि पाहूया खेळ या दोन दिग्गज टीमांबरोबर काही करू शकतात. महेंद्र पाटीलचा जर जम बसला तर तोही विशाल पाटील सारखा मात्र तिथे खूप मात्र षटकारांची आतिषबाजी करू शकतो. प्रदीप आणि महेंद्र पाटील गावदेवी जोगावचा माजी कर्णधार, त्याचबरोबर प्रदीप भोईर त्याच्या साथीला नॉन स्ट्राईक एंडकडे. 5 ओव्हरची मॅच 30 चेंडू आणि 57 धावा. $11.40 रन रेट रिक्वायर्ड टू पर ओव्हर. अस्किंग रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. पहिल्या मॅचेस होतील त्या फ्रेश मॅचेस असतील. प्रत्येक संघाच्या त्या 5 ओव्हरच्या खेळवण्यात येतील. तदनंतर एक मॅच जिंकलेला दुसऱ्या फेरीतला जो सामना असेल तो असेल 4 ओव्हरचा. हा थोडासा शेवटचा दिवस असल्या कारणाने हा चेंजेस हा बदल आमच्या कोर कमिटीने केलेला आहे. पहिला दिवस करावे. पहिला सत्र 2 मॅचेस जिंकून क्वार्टर फायनलमध्ये गेलेला पहिला संघ. नंतर दुपारच्या सत्रामध्ये तुर्बे 40+ संघ सुपर 4 मध्ये. काल सकाळच्या सत्रामध्ये दिवा 40+ने आपले बाजी मारताना 2 सामने जिंकलेले आहे. उत्पांत फेरीमध्ये त्याने मात्र पयश मिळवले. दुपारचं सत्र होतं ते गाजवलं अक्षरशः मी म्हणेन अफलातून खारेगाव 40+ने. असे 2 संघ सुपर 4 मध्ये. आज 2 संघ निघतील. पहिल्या दिवसाचा क्वार्टर फायनल, कालचा क्वार्टर फायनल यांची झुंज होईल. तिसरा संघ त्यांच्यामधून निघेल सेमीफायनलला. आणि जो गट 8 आहे आज खेळला जातोय ड गट, त्या ड गटमध्ये एक संघ. असा हा सविस्तर मात्र मॅचेस होतील आज. सुपर क्रिकेट पुन्हा वळूया ऐतिहासिक इर्ती मैदानावर. ज्या इर्ती मैदाने 2-2 इनिंग, एक इनिंग 25 वर, तदनंतर 18-16 वर, नंतर 12-8 आणि आता मात्र वेळेच्या अभावानंतर 5 ओव्हरमध्ये. पहिले 1 गुणांतर 5-5 ओव्हर टाकायचा 25 ओव्हरमध्ये. आता संपूर्ण संघ 5 ओव्हर टाकतोय. हा झालाय अमूलाग्र बदल क्रिकेटमध्ये. बॅकफुटवर केलं, जागा बनवतं, त्याला कट केलं. गोशांकन क्षेत्र का चौकार हे पाहावं लागेल. इथून चांगलं कठीण पण फलंदाज धावता ज्याचा अर्थ चेंडू जातो सरळ सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. खणखणी सुरुवात. याच्या बरोबर विरुद्ध सुरुवात झाली होती. प्रतिस्पर्धी पहिला डाव खेळणारा कलवा संघात 0-1 इथे पहिल्या चेंडूवर बॅकफुटवर गेला, जागा बनवली. हॉरिझॉन्टल बॅटनं आपल्या नावाला लौकिकीला साजेश फटका. स्ट्राइक कट. इथं कर्नाटिक गुंडप्पा विश्वात स्टायलिश स्ट्रोक. स्ट्राइक कट. राईट आर्म ओव्हर द विकेट. पिचिंग डाऊन टू लेग साइड. खराब चेंडू ज्ञानेश्वर पाटील येतात. अंपायरने मात्र इशारा केला खराब चेंडूचा. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 5. बॉलिंग मार्कवर शेखर मडवी. अंदरुनी किनारा बॅटच्या आतल्या बाजूला जातोय. लागून शॉर्ट फाईन लेगच्या ठिकाणी तिथे 1 धाव मात्र मिळते. घोषांकित क्षेत्रामध्ये नॉट घोषांकित. त्याच्या अगोदर मात्र जगदीश गायकांना विकेट किंवा नात्यानं जाऊन चेंडूला थोपवलं. धावून काढली. सिंगल खात्यात जमा होते महेंद्र पाटीलची. महेंद्र पाटील चौकारासहित 5 वर, 1 वाईट, टोटल 6. 11.40 प्रति षटकामागे प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी राखेल. तब्बल 57 धावा बनवायच्या आहेत. हे मॅच जिंकण्यासाठी जुगा 40+ टीमला. पॉइंट खडा केले. कव्हर पॉइंट आहे. एक्स्ट्रा कव्हर. नजाकेत कल्लाच्या सायने टप्पाने उंची घेतली. उंची गेला चेंडू तिथं थोपवणं नामुमकिन. चेंडू फॉर 4 रन. क्लासिक क्रिकेटचा एक आकर्षित करणारा फटका. फ्लिक. मनगटातली ती हवा ताकद आहे ना, सुपर्ब. मोहित करून जाते. प्रदीपचा फ्लिकचा फटका. फिटका चौकार. आणखी सरळ बॅटने ऑन ड्राईव्ह केलं. टप्पा पुन्हा एकदा. परीक्षा, कडी परीक्षा घेतली जाते. परीक्षा सीमा रेषेलगत असलेल्या फिल्डरची. टप्प्यावर विसंबित राहिल्याने अंदाज चुकला. अंदाज बांधता मात्र धावा मात्र झपाट्याने 2 चौकार आले. 14 धावा. मी म्हटलं होतं जशात तसं उत्तर देण्याची क्षमता राखतो जोगाव. कारण त्यांच्याकडे महेंद्र पाटीलचा घातक फलंदाज, निशिकांत तलेगावचा एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू,
उमेश भोईर सारखी एक जबरदस्त चपलक बॅटर आहे. बॅकफुटवर जाता करताना मात्र एक सिंगल घेतली, दुरून क्षेत्रक्षण पळून येईल तोपर्यंत दुसऱ्याचे मांग केले, धाव माग मिल्का भाग. व्हेरी डेंजरस इन. जीवाच्या अखंडाने धावलावला होता अक्षरशः बॅट्समॅन. स्ट्राईक नीडला प्रदीप. 2 चौकार प्रदीपच्या बॅट पण 1 चौकार महेंद्र पाटील. धावसंख्या मात्र 16वर. 16 पण 9 विकेट. दमदार शानदार वजनदार सुरुवात. 57 धावसंख्या प्रत्युत्तर देताना. ओ माय गॉड, ओ हो हो हो, इट्स अ वाईट. फ्लाईट चांगली आहे. फ्लाईटला पिचिंग पिचवर होणं गरजेचं आहे. ते पिचच्या बाहेर थोडंसं लांबलचक महागडे षटक. पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा बसूल. पुढे सरसावल्या स्टायलिश स्ट्रोक. टो ऑफ द बॅट अग्रभागी चेंडू लागल्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेगला जो पण क्षेत्रक्षिंत बंटी विक्रम पाटील स्वर्गीय आपण पाहतो चेहरा आदरणीय बनीराम पाटील आपल्यापासून दूर गेलेत, पण दूर जाता जाता बऱ्याच आठवणी सोडल्यात. आणि तो हसतमुख चेहरा टॉस का बॉस या मंचावर त्यांना आदरांजली देताना आपण पाहतोय. 40+ कोठोलीकडून पहिली ओव्हरची झाली समाप्ती. स्कोर आहे 18वर 0 गडी बाद. दमदार सुरुवात. इथून कोण कोणाला ब्रेक थ्रू कमबॅक करून देईल हा थोडासा चिंतेचा विषय आहे. थोडासा प्रेशर वाढवलं महेंद्र पाटील आणि त्याला साथ देताना प्रदीपने. प्रदीप 2 चौकाने साहित्य खेळतोय 11 या धावसंख्येवर. महेंद्र पाटील 1 चौकाने 5वर. खूप मागडे षटक. इथून कमबॅक करणं थोडं मात्र मुश्किल होतं, परंतु अशक्य नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल क्रिकेटमध्ये. काय होऊ शकतं. एखाद्या जर बॉलरने 4 धावा देणार षटक विकेट टेकर जर घेतलं तर डेफिनेटली कलवा 40+ कम बॅक मॅच मध्ये परतू शकतो. अतुल बॅटिंग मध्ये तेवढा प्रभाव पाडता आला नाही. बॉलिंग मध्ये काय करतील. पहिला चेंडू चांगला फ्लाईट देण्याचा प्रयत्न. आउटस्विंग नॅचरल आउटस्विंग टप्पा मिडल स्टंप पडल्यानंतर बाहेर निघाला होता. मिस्ट्रायमिंग स्ट्रोक प्रदीपला खेळावं लागलं. सिंगल जबर अर्जित केली. स्कोर मात्र पोहोचले 19वर. 19 धावा 0 गडी बाद. तगड्या स्थितीमध्ये 57 धावाचा पिछा करताना जुगा 40+. अक्रॉस द बॅट खराब क्रिकेट. बदल आली तर बिलकुल नव्हतं. स्विंगला खतम करत होता. ताजा उदाहरण सचिन रमेश तेंडुलकर अगेन्स्ट द सेन वॉन इन ॲट वानखेडे स्टेडियम मुंबई. काय बदल आले ते होतं. व्हॉट अ फुटवर्क. लेफ्ट हँड उर्दू विकेट. बॅक फुटवर गेला. जागा बनवत त्याला हुक केलं. घोषांक क्षेत्रामध्ये सिंगल मात्र नावी लावतो महेंद्र पाटील. सिंगलने बढवतो टीमला. टीम पोचलेली आहे 20वर. चांगली सुरुवात तर चांगली केली आहे अतुलने. बॅटमध्ये जास्त प्रभाव मात्र पाडताना 0वर बाद. पण ऑलराऊंडरचं तीच तर कमाल असते. तेच मोल असतं. बॅटिंगमध्ये प्रभाव पाडतं, बॉलिंगमध्ये कमबॅक करू देऊ शकतात. चांगला चेंडू पुढून त्या चेंडू ऑन ड्राईव्ह केलं. जोपर्यंत फिल्डिंग करताना दुरून येतील. जगदीश गायकर तोपर्यंत सिंगल मात्र मिळाली. 1 धावसंख्येने वाढते स्कोर 21वर. मॅच मात्र निश्चित रोमांचक अवस्थेत पाहायला मिळेल तमाम प्रेक्षकांना. ग्रेट बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. विविधतेने टाकलेले पिचिंग केलेले. व्हॉट अ व्हॅरिएशन यार. इथं खासियत आहे ऑलराऊंडरची. म्हणून तगड्या IPL मध्ये राशीमधून प्रत्येक टीम आपल्यासाठी ऑलराऊंडर बघत असतो. यष्टिरक्षक बॅटर ऋषभ पंत हाय बोली. पिचिंग लेग साइड इलेक्शन. इट्स अ वाईट. खराब चेंडू. विविधतेने टाकण्याचा प्रयत्न. इथं थोडासा नॅचरल आउटस्विंग आपल्या साथीला टप्पा पडल्यानंतर बॅटरच्या शरीरावर लागेल असं मत होतं. थोडासा असतो क्वेश्चन. ज्ञानेश्वर पाटील अंपायर. बॉलर अतुल स्टंपच्या वरून गेले असं त्यांचं म्हणणं होतं. स्पष्ट नकार दिला. ए पिचिंग डाऊन द लेग साइड. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ग्रेट सुपर बॉलिंग. सुपर बॉलिंग. जोरदार अपील. पण लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होत होता असं. स्टंपच्या बाहेर पिचिंग होतं असं म्हटलंय. ओव्हर संपलेले आहे ते. चांगल्या ओव्हरची झाली समाप्ती. जरूर विचारणं होते
का विचारू नये, कारण चेंडू थोडासा मात्र व्हेरी क्लोज टू द विकेट. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला खूप महागडा ओव्हर टाकलं बॉलिंगला येताना शेखर मडवीने, तब्बल 18 धावा खर्च केलं. पण या ओव्हरमध्ये मी म्हटलं होतं एखादा 2-3चं ओव्हर आलं ना डेफिनेटली तो चान्स टू द कमबॅक टीम कलवा, आणि नेमकं तसं झालं. गोल्डन आर्ममध्ये गोलंदाजी टाकली. बॅटिंगमध्ये जास्त प्रभाव नाही, पण गोलंदाजाने मात्र या कमाल केली बॉलिंग टाकताना अतुलने. अवघ्या या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्याने फक्त 5. 23 धावा, 2 ओव्हरची समाप्ती. 18 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. आदरणीय भरत म्हात्रे, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपले जिवलग मित्र जनार्दन म्हात्रे आपल्याला आमंत्रण देत आहे. आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. मास्टर चषक 2024 40+ कोठवली प्रेझेंटेड. 23 झालेला आहे स्कोर. येणाऱ्या 18 चेंडूंनी 34 धावा, 57 बनवायचे आहेत महेंद्र पाटील. पहिले ओव्हर मात्र आपल्या बाजूने, दुसरा मात्र पार्ट बघितला तर ती बाजू मात्र आपल्या बाजून खिचून नेतोय गोलंदाज दुसरा टाकणारा अतुल. कमबॅक करून दिले टीमला. 18 चेंडूंनी 34 आता. बॉलिंग मार्कर प्रतीक, लो फुल टॉस खणून काढले डाऊन द ग्राउंड. टप्पा घेईल उंची आणि 2 धावांना बीट करून जाईल बंटी आणि रणजित पाटीलला. 4 रन. क्लास क्रिकेटचा सर्वात सेफेस्ट स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका. 17 मध्ये आता 30. मॅच मध्ये अजून संपलेली नाही, एकही गडी नाही. हा प्लस पॉइंट आहे जुगप्पा 40+चा. विकेट घ्यावे लागतील. विकेट घेतला प्रेशर वाढेल. विकेट न घेतली तर मुक्तपणे फटकेबाजी करू शकतो. अक्रॉस द बॅट गतीमध्ये परिवर्तन केलं. मिस टायमिंग स्ट्रोक दूरवरून मोटिवेट करून क्षेत्रक्षणे फील करेल तोपर्यंत मात्र सिंगल अर्जित केली प्रदीपने. नाव स्ट्राईक वाटव वन्स अगेन. घातक बॅटर महेंद्र पाटील. घातकला मात्र लक्ष दिलं होतं, याला थोपून दिलं, पण दुर्लक्ष प्रदीपने मात्र आक्रमक मूडमध्ये आपली बॅटिंग केलेली आहे. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पॉइंट आहे, कव्हर पॉइंट, शॉट एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, व्हेरी क्लोज ऑन साइड, शॉट मिड विकेट. व्हेरी गुड बॉलिंग यार. इज अ परफेक्टली ब्लॉक. एक सिंगल की दुसरे धावचा प्रयत्न मैदानामध्ये खेळपट्टीवर करताना दूरवरून रणजित पाटील येतील, फ्रेक करतील, पण 2 धावा जोडल्या आपल्या नाभी. महेंद्र पाटीलने 2 धावांनी मात्र बढोतरी दिली. टीमचा स्कोर मात्र आता 30 वर. 30 धावा. येणारे चेंडू शिल्लक 15 मध्ये आता 27. 15 गेंदे 27 रन. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. उत्कंठा निर्माण करते हे मॅच. ऑन द प्राइज कॅचेस विन द मॅच. ड्रॉप द कॅच बाय बंटी. विक्रम पाटील ड्रॉप द कॅच. खऱ्या अर्थाने चांगला क्षेत्ररक्षक, नावलौकिक आहे. होता है मोठा भाऊ त्याला इजाजत देतोय, आत्मविश्वास वाढतोय. हरकत नाही बंटी. मॅच मध्ये होतं, धावून घेण्याचा प्रयत्न अवघड जेल सटकला, परंतु कॅचेस विन द मॅचेस. धोकादायक बॅटरचा मात्र झेल सुट्टे. महेंद्र पांडा मिळतं जीवदान. ओ ग्रेट कॅच. ओ माय गॉड. अफलातून झेल. काल सत्यमानने घेतले होते स्क्वेअर ऑफ द शॉट पॉइंटला. आज अफलातून अनबिलेबल कॅच. सरप्राइज. हे 40+ क्रिकेट. स्वस्थ शरीर आयुष्य महान. स्वस्थ शरीर का दिलंय याचा जिवंत उदाहरण. व्हॉट अ बो ऑफ द बॉडी. जमिनीतला खणून काढला हा झेल. कोण आहे ज्या बॅट्समॅनने 33 धावांचा खणाखणी बॅटिंग केली, अँकर इनिंग केला तो विशाल पाटील. ग्रेट कॅचर विशाल. ऍब्सोल्युटली हा विकेट काढून दिला बॉलरला प्रतीकला विशालने. ग्रेट ग्रेट जॉब. अवती भोवती जिथं पाहो तिथे जेव्हा जेव्हा अडचणीत संघ तेव्हा तेव्हा त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे मदतनीस येतोय विशाल पाटील. अनोखे असे खेळाडू असतात, ते नजरेत भरतात, ते आकर्षित करतात. तमाम प्रेक्षकांना आकर्षित केलं. कडक कॅचर. थोडा तरी चेंडू मिस
अतिशय अतिशय वेगाने मात्र कव्हर बाउंड्रीला छेदून गेलं असतं. पहिल्या विकेटचं पतन महेंद्र पाटील परतलं. त्याच्या जागी बिरजू. एक टप्पा दोन टप्पा रणजितजी पाटील लंगावून येऊन फील्ड करतील, पण थांबवलं बिरजूला. आत्ताच एक विकेट गेलेली आहे. यानंतर हा धोका मात्र मित्रा घेऊ नको असं बिरजूला सांगितलं प्रदीपने. आपलातून आता 3 ओव्हरची झाली समाप्ती. 3 ओव्हरची समाप्ती संपल्यानंतर 33 धावा 11 धावांच्या सरासरी. फक्त .40 इथे फटका बसले. .40चा विचार करता तर 1.20 ही धावगती आता थोड्या मागे आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. काही होऊ शकतं, पण नाईसली आन्सर गिवन बाय 40+ जुगाव. 57 रन टू अपोजिट टीम कलवा 40+. येणारे चेंडू 12 मध्ये जे सरासरी होते 11.40 ती मात्र जाऊन ठेवते 12वर. जास्त अंतर नाही आहे. पहिल्या चेंडूपासून जी सरासरी ती फक्त 12वर. 12 चेंडू आणि 24 धाबा. कंपल्सरी टार्गेट मास्टर चषक 2024चा नियम आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये 24 धाबा प्रतिस्पर्धी चेसकडनं संघ जोगावला काढाव्याच लागतील. मॅचमध्ये रोनक, मॅचमध्ये उत्कंठा वाढून उत्कंठावर्धक मात्र सामना प्रेक्षकांच्या भेटीला. 12 चेंडू आणि 24 धावा. बिरजू भगत 3 क्रमांकवर. त्याला साथीला ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आलाय तो प्रदीप. पत्र यावेळी बिरजू भगत 12 चेंडू आणि 24 धावा. अविनाश राईट आर्म उर्दू विकेट. बॅकफुटवर जाताना काय तडाखा मारला. व्हॉट अ लवली शॉट ऑन पुल. व्हॉट अ जॅक. कमालीचा फटका. ओनली टायमिंग इज द्या अँड रन. मजा आणली मॅचला. मॅच अजून संपलाय. सांगणारा षटकार बिरजू भगतच्या बॅट मधून. आता समीकरणचे आकडे बदलतील. जिथे 11 मध्ये 24 12 मध्ये 24 होते, आता 11 मध्ये 18. 11 चेंडू 18 धावा. चेंडूला केलं गायब. त्याच्या सडपातल बांध्यावर जाणं. त्याचं टायमिंग एवढं अचूक आहे ना, तो बुचकाळ्यात टाकतो. डिपेंड राहू नका. त्याचे कडकडीत बांधा. परंतु कडकडीत बांधायचा फटका जेव्हा मारतो ना, तो अक्षरशः सरळ करून जातो प्रतिस्पर्धेच्या बॉलरला. आजवरचा इतिहास सांगतो बिरजू भगतच्या बाबतीत. षटकाराला समीरचे आकडे बदलतात. 11 चेंडूत 18. 11 गेंदे 18 रन. व्हॉट अ मॅच. यानंतर मॅच जो जिंकेल तो गोठुलीच्या विरुद्ध लगेच मॅच मध्ये खेळेल. कारण गोठुली 40+ बाय. विजेता संघ 2 हात करेल. राइट आर्म उर्दू विकेट. हम किसी से कम नहीं. तू अगर शेर है तो मैं बब्बर शेर हूं. व्हॉट अ लवली ब्लॉक यार बाय अविनाश. अतिशय जबरदस्त खेळण्यासाठी मात्र खूप घातक चेंडू. ब्लॉक ऑफसाइड ऑफ स्टंप. सिंगल मात्र मिळाली. आता 10 मध्ये 17. 10 चेंडू 17 धावा. व्हॉट अ लवली कश्मकश बॉल अँड बॅट. सुरेख मॅच. उत्कंठा वाढवून जातोय. राईट आर्म उर्दू विकेट. समोर बिरजू. अविनाशच्या लो फुल टच. दिशातील मिडविकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात तैनात. जोपर्यंत ते क्षेत्ररक्षण करतील. फेक. इथे मात्र थोडीशी अखूड चेंडू फेक. त्याचा पुरेपूर फायदा घेतला प्रदीप आणि बिरजूने. 2 धाव मात्र खात्यात ठेवल्या. 2 ने बढोतरी दिली जुगा 40+च्या स्कोअर मध्ये. स्कोअर 2 ने वाढला गेलाय. आता 9 चेंडू आणि 15 धावा. काय मॅच जबरदस्त झालेली आहे. व्हॉट अ लवली मॅच गोइंग ऑन. मास्टर चषक 2024. अभि कमजिंग बोर्ड. राईट आर्म उर्दू विकेट. लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह केलं. जोपर्यंत ते जग्गू सुपर थ्रो बाय जगदीश गायकर. द फील्ड प्लेसमेंट ऑफ वाईट इज लॉंग ऑन. फक्त सिंगल. एक सिंगल मात्र वाचून दिले. आता 8 मध्ये 14. जुगाव 40+ कलवा 40 कडवी झुंज. व्हॉट अ मॅच. अविनाश ऑफ ब्रेक. कडक ऑफ ब्रेक आहे. ही प्रॉपरली दिशा आहे. लेन प्रॉपरली आहे. जब बोट फिरली ना ते ऑफ ब्रेकला साजिश होती. सुपर यार. चेंडू डॉट. प्रेशर वाढतो बॅटरवरती. आता 8 मध्ये 14. 8 गेंदचे 14 रन. 8 चेंडू 14 धावा. राईट आर्म उर्दू विकेट. व्हॉट अ स्टायलिश स्ट्रोक. बॅटच्या आउटसाइड घेऊन बॅकवर्ड पॉइंट. गलीच्या ठिकाणी गोशांक क्षेत्रात सिंगल मिळते प्रदीपला. सिंगलने स्कोर मात्र जुगा 40 पुढे जाताना एक गडी बाद 47. आता 13 धावांची आवश्यकता. 6 ला 13. 6 चेंडू आणि 13 धावा.
व्हॉट अ मॅच. 1-2 चेंडू निर्धाव प्रेशर बॅटरवर. एखादा मध्ये ब्लास्ट झाला प्रेशर फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती. व्हॉट अ कशमकश. औचित्य आहे या हंगामातील पहिला मान घेऊन जाणार आहे गोटिले 40+ मास्टर चषक 2024. अतिशय अतिथीच्या मोडमध्ये हा मॅच. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेचा खेळ आहे. ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं. मास्टर क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई जवळजवळ 20 वर्ष पूर्ण 21व्या वर्षामध्ये पदार्पण. दॅट इज अ नॉट जोक. यासाठी खूप मात्र मतं जुळायला हवीत. ते मतं जुळल्यात नवे 40+चे. यासाठी अखंडितपणे 21व्या वर्षामध्ये पदार्पण. 6 गेंदे 13 रन. वेगळ्या अंदाजामध्ये वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी टाकण्यासाठी सुकेश. मॅच दबावामध्ये मॅच प्रेशरमध्ये 6 गेंदे 13 रन. पहिला चेंडू ब्लॉक करण्याचा प्रयत्न बॉलरतून खेळ अडवण्याचा प्रयत्न केला होता पण चुकून गेला बॉलरला. फंबलिंग झाले. फंबलिंगचा फायदा घेतला. लॉंग ऑफ पण जमून रणजित पाटील येतील फील्ड करतील. 2 धावा आपल्या खात्यात बिरजूने जोडल्या. आता समीकरणच्या आकडे बदलतात. आता 5ला 11. 5 गेंदे 11 रन. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ सुपर डुपर मॅच. हाय होल्टाज मॅच. झू गाव 40+ अगेन्स्ट कलवा 57 धावांचा आव्हान. त्याला उत्तर देताना 1 गडी बाद 46. आता 5 चेंडू आणि 11 धावा. पॉइंट खडा केले. शॉर्ट मिड विकेट सिली मिड डाऊन शॉट एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. ओ ग्रेट बॉलिंग. सुपर डुपर बॉलिंग. वाईट यॉर्क. बाईचा इशारा. एवढा क्विकर येईल यष्टीरक्षकला त्याचे मात्र बिलकुल अनपेक्षित होतं. अपेक्षा भंग केला यष्टीरक्षकचा. चेंडू सिंगल. आता 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. सबमरीन डिलिव्हरी पिचिंग ऑफ साइड ऑफ स्टंप. इट्स अ वाईट एक्स्ट्रा रन. चेंडू तेच राहतील. धावा मात्र 1 ने कमी 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. काय गोलंदाजी टाकताना सुकेश. अखेरचा निर्णायक ओव्हर हाताळताना सुकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर झू गावता तंत्रशुद्ध फलंदाज. बॅटला चाटून स्वेलिकच्या दिशेने शत्रुक्षण येईल. फील्ड करे सिंगल केली. दुसरी दिवशी मान केली. त्या मांगला पूर्ण करताना व्हॉट अ सुपर तालमेळ. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बिरजू आणि प्रदीप 2 धाबा जोडल्या. इथे 3 मध्ये 7. 3 चेंडू 7. 6 मध्ये 6 निघाल्या नव्हत्या. फायनल मध्ये भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरकडे अगेन्स्ट टू द नेरुल. सेम टीम चेसिंग द टार्गेट. नरेश रनआउट. मॅच कोलॅप्स. 3 चेंडू ग्रेट यॉर्क. अक्षरशः शहारे आणणारा वाईट यॉर्क. सरळ जाऊन मिळाला ऑफसाइडला ब्रेक करताना. व्हॉट अ बॉलिंग. व्हॉट अ टेरिफिक बॉलिंग बाय सुकेश. व्हॉट अ सुपर्ब शहारे आणणारा यॉर्कर. या यॉर्करने कमाल करताना धमाल मिळवून दिली. क्लीन बॉल केलं अक्षरशः बिरजूला. कडक यॉर्क यार. आता चेंडू शिल्लक आहेत 2 मध्ये 7. 2 मध्ये 7. उत्कंठा वाढवणारा उत्कंठावर्धक मॅच. जे जोडल्यात प्रेक्षक सातारा स्पोर्ट्स वाहिनीच्या या माध्यमातून पाहताना प्रेक्षक लाडकांना त्यांना मात्र निश्चित मेजबानी असेल. त्याने आकर्षित करणारा मॅच असेल. त्या सर्व पाहणाऱ्या चाहत्यांचं प्रेक्षक वर्गांचं मी 40+ गोठवलीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतोय. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. ताकद आहे. क्षमता आहे महेंद्र पाटीलकडे. क्षमता आहे ते दाखवून दिलेले आहे. येस फेसमेंट पहा. एक स्क्वेअर लेग कुठकुठे ठिकाणी सिमाले लॉंग ऑफ खेचू शकतो. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारू शकतो. ती क्षमता आहे नवीन आला फलंदाज जितेंद्र द डान्सिंग हिरो रवी कपूर जितेंद्र नावाने काल गाजवलाय. हिट राहिलाय. हा जितेंद्र क्रिकेटपटू आहे. हा मात्र 2 मध्ये 7 काढेल काय. वाय नॉट. ताकद तर आहे परंतु यॉर्कर टाकून सांगितलंय का मीही तेवढ्याच तोडी सोर देणारा बॉलर आहे. व्हॉट अ लवली संघर्ष. कशमकश. 2 चेंडूंनी 7 धावा. जाऊया पाहूया खेळ. 2 चेंडूंनी 7 धावा. नवीन आलेला फलंदाज जितेंद्र आहे. घातक फलंदाज सुकेश. जोरदार बिस टायमिंग स्ट्रोक. सिंगल घेतली. 2चा प्रयास होईल का.
फक्त एक आता मात्र जावेद मियादाद का समालोचक उमेश म्हात्रे असेल, कारण समालोचक उमेश म्हात्रेने कमाल केले मित्रांनो. अंतर्गत गावामध्ये एक चेंडू रांजण देवीच्या विरुद्ध गुडलक मध्ये उमेश जो समालोचक आहे सुप्रसिद्ध त्याने कारनामा केलाय. एक चेंडू 6 षटका ठोकलेला आहे. त्यासाठी माहिती देतो का हा क्रिकेट खेळलेला चांगला समालोचक आहे. त्याने एक चेंडू 5 असताना तो गुडलक साठी रांजोती टीम कडून मात्र षटकावरून मॅच जिंकून दिली होती. इथे मॅच उमेश सारखी हा फलंदाज आघाडीला आलेला प्रदीप मारून देईल काय. फुटबॉल सारखा चेंडू त्याला दिसू लागलेला आहे. व्हेरी सटल बॅट्समन. कमालीची मॅच. धगधग स्पंदन वाढले गेले. एक चेंडू 6 धावा. सुकेश ओ माय गॉड फुल टॉस. का त्या ठिकाणी मारला जावेद मियादाद. उमेशने ज्या ठिकाणी मारला त्या ठिकाणी कदाचित मारला असता तर निकाल कोच और हार्ड लक. 5 धावसंख्येने निसट्टा पराभव स्वीकारला लागतो ज्या टीमला त्याची सल घरी पोचेपर्यंत टोचत असते. ती टोचणारी सल घेऊन मात्र जण अंतकाने निरोप घेतोय हा जुगा पोटील पासून. पण हरकत नाही मित्रांनो. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, इज अ पार्ट ऑफ क्रिकेट. प्रल्हाद चला मी विनंती करतोय सीएम का कोणाला ए बाला चला सीएम पाटील या. हर्षद तू बोलतो. चला हर्षल म्हात्रे असतील. 2 अंपायर प्लीज. जुगा 40+ का हा 40+ फॉर्मॅटचा नियम आहे. हरणारे संघ 2 खेळाडू देतो आपल्या नेक्स्ट मॅचचं अंपायरिंग करायचं. ती विनंती आम्ही करतो कारण गोठलीचा संघ आता खेळणार आहे. मी विनंती करतो जुगा 40+ प्लीज 2